Dude, after long time I will playing this machine. सोबत युवऱ्या पण आहे, समोरच युवऱ्याची गाडी आहे. लय दिवस झालं विचार करत होतो मस्त कुठेतरी एक राऊंड मारून यावं. माझा टायमिंग मॅच होत नाही. 10ला टाइम भेटतोय पण मला आता टाइम भेटना असं झालंय. त्यात किती पेट्रोल आहे काय माहिती. चल सेमच पेट्रोल आहे दोन्ही मध्ये, काही अडचण नाही. बघू 10ला टाइम भेटतोय मला टाइम भेटताना गाडी चालवायला. लय भारी. हा गोप्रो चालू झाला ना बोलताच येत नाही. गोप्रो बंद असल्यावर मी बोलू शकतो लय काय काय एकटा. होत राहत फर्स्ट टाइम आहे. दोन्ही मशीन सोबत कसल्या भारी वाटत ते. पेट्रोल पंप चालू भेटला पाहिजे फक्त बस, मग मस्त राईडला मजा येईल. पेट्रोलच नाहीये दोन्ही गाड्यांमध्ये. दादानी चालवून जरा चांगलीच यूज टू केलेली आहे गाडी. जरा पहिलं जरा वाटत होतं थोडंफार, बऱ्याच गोष्टी मला चेंज वाटत होत्या. बघू चला. दादाच्या हातात लय भारी बसली. दादा लय भारी चालवतोय गाडी आता सध्या तरी. माझ्याच हातात कधी बसतीये काय माहिती गाडी. मी चालवलेलीच नाही राव. दादा म्हणतो हळू जा. फर्स्ट टाइम होता रे, त्याला पण काळजी आहे. पाणी मला आहे ना, सुपर बाईक असू दे, स्पोर्ट बाईक असू दे, नॉर्मल बाईक असू दे, इव्हन ऍक्टिव्हा असू दे, ना मला पाणी दिसलं ना मला काय माहिती काय लय विचित्र वाटतं चालवायला. जस्ट अ मिनिट. घोडा घोडा घोडा. आता बहुतेक आवाज क्लिअर येईल. ओय ओय भाई, ओय भाई. अशा रात्रीच्या गाड्या चालवतात कशा काढायच्या. सुपर बाईक तर बाहेर काढणं पॉसिबलच नाहीये सिटीत. कुठं काढायची? दिवसा काढली तर ट्रॅफिक, रात्री काढली तर हे असे ड्रिंक अँड ड्राईव्ह वाले. लय प्रॉब्लेम आहे यार गाडी चालवायची कधी. ओए डीजे वाले बाबू 2 मिनिट जगह दे दो. थैंक यू. वायझर लयच खराब झालेलं आहे. मला पुसाय पाहिजे होता. वायझर मधून काही नीट दिसेना. पेट्रोल पंपवर थांबणारच आहे त्यावेळेस जरा वायझर पुसायचं लक्षात राहिलं. काय होतंय गाडी चालवण्याची एक्साइटमेंट एवढी असती ना, लक्षातच काय राहत नाही. ओय 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 ओय, धीरे धीरे धीरे.
गाडी घेतल्यापासून मी आणि तो सोबत फर्स्ट टाइम चाललेलो आहे. एवढ्याने गाडी घेतल्यापासून कुठं जाणं झालंच नाही, सोबत पण नाही, एका गाडीवर पण नाही. होप सो पेट्रोल पंप चालू आहे, आय थिंक आहे तिथं. आता हे नखरे बोलायला नको की कॅश ओनली एक्सेप्टेड. हा नाईट जरा प्रॉब्लेमच आहे बाहेर. आहे 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 पेट्रोल पंप चालू आहे. पावर 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 कुठे? 3 नंबर. रिॲक्शन ओनली रिॲक्शन. बुम बुम. या गाडीसाठी तर सगळं चाललंय. बाय द वे मी जिम लावलेली आहे गाडी आल्यापासून. बिल्डअप चांगला पाहिजे. थोडी शांत वाटते. हे तर तसं मॅटर नाही ना, कॅश ओनली एक्सेप्ट. ऑनलाईन घेतात नाही, दोन्ही पण आहे. ठेवले मी. भेटू पेट्रोल पंपाच्या बाहेर. लय वेळ गेला पेट्रोल पंप. आता निघालोय. फुल गर्दी. काय माहिती कशामुळे एवढी गर्दी होती. एवढं पेट्रोल पंप गर्दी नसती. आणि अजून एक गोष्ट सगळ्यात भारी, 24 तास चालू आहे पेट्रोल पंप. सगळ्यात भारी गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण आपल्या एरियामध्ये जवळपास आहे ना पॉवर पेट्रोल कुठे भेटतच नाही. आणि टाकी फुल केली दादा, लक्ष दे. संपून पण मी चालणार आहे. स्पीड ब्रेकर लईच आहे. फ्लॅशरचं स्पीड का कमी आहे ना मला काय कळलं. मला दाखवायला लागतंय बहुतेक. फ्लॅशर अचानकच स्पीड मध्ये पळत आहे. हॅझर्ड लाईट स्पीडवर तर नाही ना ऍडजस्ट केलेलं ते. मोकळा रोड तो भेटलेला आहे. एव्हरेजच्या गाडीच्या पुढे जायला काय वाटत नाही. पण विषय काय आहे, एव्हरेजची हेडलाईट आहे ना जरा जास्तच पॉवरफुल आहे. त्यामुळे जरा भीती वाटते. बाकी काय नाही विषय एवढा. आरशामध्ये लय जोरात चमकती. सोबत काय नाही, पण पुढे गेलं की ये ना रिस्की रिस्की. स्पीड ब्रेकर सिंगल रोड चालू झालेला आहे.
काय ग गेवरेची लाईट, त्यामुळे ह्याच्या पुढे येऊशी वाटत नाही. बाबा तू चल पुढं. कसला आवाज वेगळाच येतोय रे. दोन्ही बंग 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 बंग. वायझर क्लीन करायचं विसरलंय. असं लपड होतं, वायझर क्लीन करायचं विसरलो. तिथं गेलो पेट्रोल पंप, एवढी गर्दी होती, हेल्मेट काढायचीच इच्छा नाही झाली. माणसं असे बघतात ना, थोडं अनकम्फर्टेबल फील होतं. बघू आता काय, बघू थोडा मोकळा रोड भेटल्यावर भेटू आपण. बाय बाय. काहीच मोकळा रोड आलेला आहे आणि डॉगी पण आडवे आलेले आहेत. यांचीच भीती वाटते रे. माणसांना तरी आपण बोलू शकतो, साईडला काढू शकतो हॉर्न मारून. डॉग्स लय अवघड आहे यार. आणि हे स्प्लेंडरवाले फ्रेंड्स आपले सोबत पळवत ते बंग बुंग. चलो गेला भाऊ स्प्लेंडरवाला निघून. आवा आवा स्प्लेंडर लेजंड उस्ताद जी. उस्ताद जी उस्ताद जी उस्ताद जी. येऊ आता. आय थिंक लेफ्टला जायचंय. आय थिंक मला बी रोड म्हणजे रोड माहिती आहेत सगळे, पण कुठं चाललंय हे माहिती नाही. एक्झॅक्ट लोकेशन एवढं म्हणत होता स्पाईन रोडला जायचंय. मग बरोबर आहे, पुढच्या चौकातून लेफ्ट. मी ना, आपल्याकडे ही गाडी नव्हती, डॉमिनर होती. त्या टायमाला आहे ना, मी आमच्या जिन्यातून वर जायचो. जिन्यात आवाज घुमतो, मी असा आवाज काढायचो. लय एड होतं मला या गाडीचं. पण फायनली ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे. पण ड्रीम तर झालंय कम्प्लीट, पण चालवली तीनदाच आहे. ही 4th टाइम आहे माझी आय थिंक गाडी चालवली मी घेतल्यापासून. मस्त वाटतं राव, मस्त वाटतं. फुल धिंगाणा. हे साईबाबा मंदिर जिथं आम्ही गाडी घेऊन आलो होतो, दादा आणि मी. फायर फिल्म जातीये मागून, पण दाखवू नाही शकत. सॉरी गाईज, नो रिस्क. आपल्याला एक तर गोप्रोची सवय नाही, कुठला अँगल काय दाखवतो हे मला माहिती नाही. दादा बोलला घेऊन जा, आलो घेऊन. अशाने मी पण शिकलो पाहिजे ना. मी माझ्यासाठी स्वतःची फक्त मेमरीज. याच्या पलीकडं काही नको आहे आपल्याला. मेमरीज कलेक्ट झाल्या पाहिजे. बघू काही स्पाईन रोडला भेटतो तुम्हाला डायरेक्ट. व्हॉट हॅपन्ड? क्या हुई युवराज? काय झालं? अच्छा, टी ब्रेक. थोडं बघून लावली पाहिजे गाडी बस.
Done. Guys, enjoy the road. खड्डे खड्डे. काहीतरी झालेलं इथे, ऍक्सिडेंट झालाय बहुतेक. अरे काय झालंय काय कळना. लय गर्दी झालेली आहे, गाड्या पण लय थांबलेत. मला असं वाटते दुसरी विसरलो.